जय विश्वकर्मा. सध्याच्या परिस्थितीत आपण सामाजिक न्यायाच्या आंदोलनाच्या दिशेने जात आहोत. मुळात हेच मोठं धाडस आहे. आज राज्यात विविध समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगळ्या वेगळ्या दिशेनं मागणी करत आहेत. एकीकडे राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा जातीय संघर्ष उभा केलेला आहे आणि आज या जातीय संघर्षाच्या माध्यमातून गावागावामध्ये एक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्यामध्ये काही ठरलेले राजकारणी लोक आणि ते त्यांच्या राजकारणाचा भाग म्हणून ओबीसी विरुद्ध मराठा हे आंदोलन उभं करून किंवा या आंदोलनाला ही दिशा देऊन यामध्ये आपला राजकीय स्वार्थ साधत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे मागास प्रवर्गातून येणारे होते अशा गोरगरीब विकासवंचित घटकांच्या न्यायासाठीची कुठेही मांडणी कोणत्याही आंदोलनामध्ये दिसून येत नाही. त्यामुळे आपण आपल्या समाजाच्या मूलभूत मागण्या घेऊन एक सामाजिक आंदोलन उभं करत आहोत. आपल्या समाजाची परिस्थिती पाहिली तर अजूनही गावखेड्यामध्ये आपण आपला समाज हा उपजीविकेवर अवलंबून आहे. शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक मागासले पण आहेच, पण त्यासोबतही आपल्या समाजामध्ये असंघटितपणा असल्यामुळे आपण कोणतीही राजकीय भूमिका किंवा कोणत्याही समाजाविरुद्धचं आंदोलन हे उभं करू शकत नाही आणि आपण त्यामध्ये सहभागी जरी झालो तरी त्यामध्ये केवळ आपला उपयोग होणार आहे. यामुळे आपण आपल्या समाजाच्या काही मूलभूत मागण्या घेऊन ज्या मागील 30 वर्षामध्ये आपण ओबीसी आरक्षणात आहोत परंतु आपल्याला पुरेसा लाभ मिळाला नाही, पण अशावेळी आपण आपल्या मागण्यावर लढलं पाहिजे. यासाठी आपण मागील 2-2.5 वर्षापासून जसा जमेल तसा संघर्ष करत आहोत आणि आपल्या प्रमुख मागण्या ह्या या पद्धतीने आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीसाठी असलेल्या एकूण 27% आरक्षणामध्ये आपल्यासारख्या विकासवंचित विश्वकर्मा कारागीर बलुतेदार समाज घटकांसाठी NT VJNT प्रमाणे उपवर्गीकरण करून 5% प्रमाणामध्ये आरक्षण देण्यात यावं. या मागणीसाठी मंडल आयोगाचे निकष आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग 2005 कलम 9 व 11 यानुसार कायदेशीर तरतूद आहे. बांधवांनो, या मागणीवर मी पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो, रोहिणी आयोग आणि मंडल आयोगाचे अंमलबजावणी यामधला फरक ओळखून घ्या. रोहिणी आयोग आजपर्यंत आताही या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने किंवा राज्यसभेने लोकसभेने स्वीकारलेला नाही. तो जेव्हा स्वीकारण्यात येईल त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये लागू होईल, परंतु यासाठीची निश्चितता आता कुठल्याही प्रकारची नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या अधिकारात असलेल्या आणि महाराष्ट्रामध्ये त्या दिशेनं कायदा असलेल्या त्या निकषावरच्या मागण्या घेऊन आपण आपल्या ओबीसी समाजातील आपल्या हक्काच्या आरक्षणावर आपण दावा करत आहोत. ज्याप्रमाणे NT VJNT मध्ये एका जातीला स्वतंत्र आरक्षण मिळाले, तर आपल्या विश्वकर्मा समाजातील जे काही बलुतेदार समाज घटक आहेत जे शासनाला योग्य वाटतात अशा घटकांना एकत्र करून शासनाने संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी निर्णय घेतला, तर यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही समाजाचं नुकसान होणार नाही किंवा कायद्याचा भंग होणार नाही. आपली दुसरी मागणी अशी आहे की आपला पारंपरिक जो बलुतेदार समाज घटक आहे या समाज घटकांचं जे कौशल्य आहे, यांचं जे तंत्र आहे आणि यासोबतच इतर समाजाच्या तुलनेमध्ये ओबीसी प्रवर्गातच असलेल्या काही जे बलाढ्य आपले समाज आहे, जे जातीनं आपलं संख्येनं प्रबळ आहे, अशा समाजाच्या तुलनेमध्ये आपला समाज कुठेतरी कमी पडतो. यासाठी या स्पर्धेतून आपण आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना
शैक्षणिक सवलती मिळाव्या यासाठी सारथी महाज्योतीप्रमाणे विश्वकर्मा कौशल्य विकास व प्रशिक्षण संस्थेची मागणी करत आहोत. आपली तिसरी मागणी अशी आहे की शासनानं आपल्या सुतार, लोहार, सोनार अशा विविध सामाजिक जे आपले बलुतेदार समाज घटक आहेत यांच्यासाठी आर्थिक महामंडळाच्या उपकंपन्या दिलेल्या आहेत आणि प्रत्येकाला 50-50 कोटीची तरतूद केलेली आहे. परंतु आजही त्या एकूण महामंडळामधला एकही लाभार्थी आपल्या समाजातून तयार झालेला नाही. यासाठी यामध्ये योजनामधला थोडासा बदल करणे गरजेचं आहे. त्यासोबतच या महामंडळाच्या योजना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या समाजाचे प्रतिनिधी त्या महामंडळावर नियुक्त करावे, ज्या माध्यमातून या महामंडळामध्ये एक प्रतिनिधित्व आपल्या समाजाला मिळेल. ह्यासाठीची ही आपली मागणी आहे. आपली चौथी मागणी ही आपल्या समाजातील अजूनही जे असंघटितपणे काम करतात अशा कारागीर वर्गांसाठी आहे. सुतार, लोहार, फर्निचर, फॅब्रिकेशन या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सर्व कारागिरांना महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियमानुसार सामाजिक व कामगारांच्या योजना मिळवण्यासाठी स्वतंत्र असंघटित कामगार मंडळ विश्वकर्मांच्या नावे स्थापन करावं, ही एक आपली मागणी आहे. आपली पाचवी मागणी ही अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. या मागणीच्या माध्यमातून आपल्यासारखे जे छोटे मोठे समाज आहेत, आत्ताच्या या राजकीय परिस्थितीमध्ये आजचं आपण राजकारण बघितलं तर जात आणि पैसा या 2 फॅक्टरवरती पूर्ण राजकारण अवलंबून आहे. अशामध्ये आपल्या समाजातील अल्पसंख्याक समाजाला कुठंतरी शासन व्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळावं यासाठीची संविधानाची तरतूद आहे. कलम 83 व 171(5) नुसार राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल या माध्यमातून किंवा शासनाकडे विविध महामंडळ असतात, परंतु OBC मधल्या ठरलेल्या 4-5 जातीचा यावर पूर्ण पगडा असतो. म्हणायला आपण 370 OBC आहोत, परंतु ठरलेल्या मोजक्या 4-5 जाती याच्या लाभार्थी सोडल्या तर अजूनही आपल्यासारख्या छोट्या मोठ्या समाज घटकांना न्याय मिळत नाही. बांधवांनो, आपल्या या एकूण मागण्यानुसार आपल्याला येत्या 27, 28, 29 ऑक्टोबरला आझाद मैदान मुंबई येथे आपल्या मागण्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण आंदोलन करणार आहोत. आपल्या मागण्यांच्या माध्यमातून आपण कोणत्याही समाजामध्ये नुकसान होईल, आपल्या मागण्यामुळं कुठेही जातीय कुणाचा तणाव निर्माण होईल अशापैकी आपली मागणी नाही. आपण सरकारलाही वेठीस धरत नाही. फक्त या सरकारला एवढीच विनंती आहे की एकूण OBCच्या या आजच्या आंदोलनामध्ये किंवा विविध बैठकामध्ये किंवा OBCचं जे काय तुम्ही धोरण ठरवता यामध्ये बलुतेदार समाजाला गृहीत धरू नये. OBC मधल्या अत्यंत मागास असलेला हा समाज आहे. सर्वात प्रथम OBCला जेव्हा कुठं न्याय मिळेल किंवा OBCसाठी जेव्हा योजना येतील त्यावेळेस पहिला उपलब्धी ही बलुतेदार समाजाला मिळाली पाहिजे, विश्वकर्मा समाजाला मिळाली पाहिजे. यासाठी आपण हे आंदोलन करू. या आंदोलनाचं सर्वात मोठं पाठबळ हे माझ्या समाजाची असलेली जागृती आहे आणि कर्मवीर नामदेवराव सुतार यांचा 45 वर्षाचा एक अभ्यासपूर्ण संघर्ष आपल्यासमोर आहे. यामुळं आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, या आंदोलनाला दिशा द्या. जिथं कुठं काय आपल्याला काही सूचना कराव्याशा वाटल्या त्या करा आणि जर आपल्या मागण्या आणि आंदोलनाची दिशा योग्य वाटत असेल तर निश्चितपणे समाजाला सहभागी करा. एवढंच आपल्याकडे आव्हान करतो. धन्यवाद.